दिल्लीतील जंतर मंतर येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात उरणमध्ये रविवारी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते। या आंदोलनाला विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला। आंदोलन उरण येथील पेन्शनर पार्क येथे झालेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही, शिक्षण वाचवा, भविष्य वाचवा अशा घोषणा आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या। आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य नागरिकांचे असल्याचा दावा आयोजकांनी यावेळी केला। सौ भावनाताई घाणेकर आणि आधार सावली फाउंडेशन उरण यांनी पुढाकार घेऊन या आंदोलनाचे आयोजन केले होते। मला त्यामध्ये अभिमान यासाठी आहे, उरणचा अभिमान यासाठी आहे की माझी भावना घाणेकर आपला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी लढायला गेली होती। मला अभिमान या गोष्टीचा आहे की या देशाचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी रस्त्यावरती झोपला, स्वतः घायल झाला आणि ह्या तरुणाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत केली। या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो या ठिकाणी। आणि जे विद्यार्थी या ठिकाणी लढले आणि लढून त्यांनी न्याय मिळवण्याचा जो प्रयत्न केलाय त्यांचं त्रिवार अभिवादन या ठिकाणी करतो। मला सुद्धा वाटलं की देशाच्या तरुणांना तुम्ही कॉक्रोच म्हणताय। एखादा तरुण म्हणते त्याची पार्श्वभूमी काही असू द्या, परंतु त्या तरुणांसाठी लढायला तो तयार झालाय। त्यानंतर आपण बघितलं 2 महिने झाले दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे। अभिजित दिपके देशामध्ये आला, त्यांनी आंदोलन करण्याचं ठरवलं। ज्या पद्धतीने जे आंदोलन झालं, देशभरातले तरुण दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आले। 12 वर्षातलं पहिलं आंदोलन ज्याला युवकांनी, ज्यांना आपण जेनझी म्हणतो, त्यांनी हातात घेतलं। त्या जेनझींना खरं तर मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे। ते त्यांना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप खरं तर दिलीच पाहिजे, कारण आपण इतके आंदोलन केले। आपण म्हणत होतो की तरुणांना काय पडलेलं नाही, तरुण कधी रस्त्यावर येत नाही, आपणच लढतो। परंतु योग्य वेळी तरुण आपल्या भवितव्यासाठी आणि पुढे येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी रस्त्यावर उतरले। ते उतरले असताना काय झालं तर दिल्ली पोलिसांनी जी भूमिका बजावली ती खरं तर खेदकारी आहे, मनाला दुःख देणारी होतीच। परंतु इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात, प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये नैराश्याची भूमिका आणणारी सुद्धा होती। परंतु त्या ठिकाणी युवकांवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज झाला, अश्वधूर फेकण्यात आलं, ज्या पद्धतीने महिलांवर त्या ठिकाणी कपडे फाडले गेले, मुलींचे कपडे फाडले गेले, तरुणांना डोक्यामध्ये काठ्यांना खिळे लावले होते, ते मारण्यात आले। खरं तर त्याच्यामध्ये अनेक पोलीस होते, परंतु पोलिसातले वेशातले सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी आले होते आणि तरुणांना मारहाण झाली। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।